नमस्कार सर्वांना, मी काजल आणि माझ्या गोड फॅमिली मध्ये स्वागत आहे. तर इथे बघू शकताय मी देवराज आम्ही तिघे चाललेलो आहोत रानात. आणि काजल आणि पिल्या चाललेले आहेत. हे हळूहळू चला की. आता आमचं पहिला जुनं घर होतं त्या झाडाच्या साईडला आता काढलेलं आहे. आणि त्यानंतर मला बघा हे देवराज पुढे जाऊन त्या मामाशी बोलायला लागलेला आहे. मग आता 10वीच पेपर आहे. सकाळचा अभ्यास करून झाल्यानंतर मामांनी सांगितलेलं आहे शर्यत हिंडवायला लागलेला आहे. आम्ही खाली चाललेलो आहे रानाकडे. रान खाली पण आहे आणि ही मका काढलेली आहे इथपर्यंत. आणि इथून समोरून मामा यायला लागलेले आहेत. गुरांना वैरण आता चाललेले आहेत घराकडे. इथं आणि बोरीचं झाड आहे. का बोरं काजू हुडकायला लागलेली आहे. इथं बोरं हुडकायला लागलेली आहे. काजू इकडे बघ बघू काय करायला सांग जरा. बोरं वेचून आता खाली आलेले आहे, यायला लागलेले आहे. आता आम्ही खाली चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवून आहे. अजून खाली रान आहे, खालचं रान दाखवणार आहे. तर इथे बाळूमामाने लसूण लावलेला आहे. आणि ते बघू शकता किती छान असे वांग्याचे रोपे लावलेले आहेत. पण काल वाटतं मामाने वांगे काढले ते. आणि इथं कांद्याच्या पाती म्हणजे अजून बारीक पात आहे. तर अजून कांदा हे झाला नाही. आणि इकडे सगळीकडे त्यांचीच मका आहे लावलेली. आणि ह्या साईडला बघू शकता डाळिंबीची बाग आहे. आणि इकडे ज्वारी. तर अजून खाली भरपूर त्यांचं रान आहे. आता तिकडेच आम्ही चालू आहे, मी आणि देवराचे पप्पा दोघं. तर मग अशा देवराच्या पप्पाने माझ्यासाठी एक हरभऱ्याचा ढाळ आणलेला. तर आम्ही आज आलो आहे मंगेवाडीला. तर मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं तेव्हा आम्ही होतो माझ्या बहिणीकडे. तर त्यांचं गाव आणि माझ्या बहिणीचं गाव म्हणजे असं जरा जवळच आहे. मग ह्याने म्हणलं आपण जाऊया. तर ह्या गावाचं नाव मंगेवाडी आहे. इकडे भरपूर पाण्याचं पण प्रमाण आहे. आणि मी मगाशी बोरं वेचत होती आणि बोरंसुद्धा एवढे गोड आहेत ना. आणि आमच्या इकडे खूप महाग भेटते ते. असं राहणार नाही वगैरे कसं भाजी वगैरे तांदळाची, मका, लसूण असं जास्त काय काय असतं. पण आमच्या इकडे सगळं विकत घ्यायला लागतं. त्यासाठी मी ठरवलेलं आता जाताना सांगलेलं बोरं वेचून घ्यायची, म्हणून मी बोरं जास्त वेचलेली आणि थोडी खायला पण घेतलीत मी. तर छान गोड आहेत बोरं. हरभऱ्याची झाडं आहे, इकडं मका लावलेली आहे. जास्त आहेत हा, छान आहे. आता कट करता मला सांगते. ते तिकडं आज रानाला
येत बस. हो. हरभरे डाळ काढून काजल खात आहे. त्यानंतर आजोबांनी सांगितलेलं आहे धुवून खा, तरी पण काय तिने काय धुवून खाल्लेली नाही, तशीच खाते. नंतर पुढे जाऊन धुणार आहे म्हणते. आता बघू शकता आम्ही विहीर बघण्यासाठी चाललेलो आहे, काजल आणि मी, आणि पिल्या आहे पाठीमागं. आता तुम्हाला विहीर दाखवणार आहे. आमच्या आजोबांनी पाडलेले होते ते विहीर, आणि आजोबा आमचे पहिले सुरुवातीला इथूनच पाणी आणायचे. ही विहीर, या विहिरीतून पाणी आणायचं. ना. हो हो, आजोबा संग यायचो. गावाकडे अशी डीपी असते, इथून पाणी चालू करायचं असतं. आणि हो इथं विहीर आहे दिलेलं आहे, त्यामुळं विहीर वाळून गेलेले आहेत. पुढे आहे पण खाली जायला वाट नाही. आता आम्ही घरला चाललेलो आहे. काजल माझ्या काय खातेच? हरभरा डाळ. आता हे मग अशी तुम्हाला दाखवलेले होते बोरे झाड. आता चाललेलं आहे घरात, काढून ठेवलेली आहे वाळू घालायला, आणि त्यानंतर वाळू झाल्यानंतर भरणार आहे. आणि ते शिमा मामी आमच्यासाठी चिकन बनवत आहे, तर त्याने आम्ही आलो म्हणून चिकन आणलेलं, आणि त्यांच्या हातचं आज पहिल्यांदाच खायला लागलो. तर 3 वर्ष झालं आम्ही ह्या गावी आलतो, आणि खूप छान अशी त्याने चिकनची भाजी बनवलेली, सुकी भाजी आणि पातळ भाजी. तर गावचा मसाला खूप छान असतो आणि खूप टेस्टी पण असतो घरी केलेला. आणि ते शिमा मामी मला म्हणलेले तू पातळ भाजी बनव जरा, तुझ्या पण हातची एकदम मला खायची आहे. तर ते मी पातळ भाजी बनवत आहे, आणि त्यांनी सुक्कं चिकन बनवलेलं, आणि मला पण खूप भारी वाटते की म्हणजे मला सुद्धा अशी भाजी बनवायला, कारण मी आमच्या घरीसुद्धा मीच बनवते. आणि छान वाटलेलं सगळं, म्हणजे असं सर्वजण एकत्र मिळून जेवण करायला. तर म्हणजे त्यांनाही खरं भारी वाटलेलं, कारण आम्ही त्या गावी 3 वर्ष झालं आलतो, 3 वर्षांनंतर आलतो. आणि ते बनवली होती सुकी भाजी आणि पातळ भाजी. तर छान बनवलेली. मी पातळ भाजी बनवलेली आणि मामीने सुकी भाजी. तर त्यांना माझ्या हातचं खायचं होतं म्हणून मी बनवलेली.
व इथे आम्ही सर्वजण एकत्र बसलेलो आहोत जेवण करण्यासाठी. तर हे मामा मामी, देवराचे पप्पा, आजोबा आणि देवराज आमचा.